जवखेडा खालसा हत्याकांडाला 14 दिवस पूर्ण होऊनही मारेकरांचा तपास लागलेला नाही। दिवसेंदिवस प्रकरणाचं गूढ वाढतच चाललंय। सध्या तपासाची काय परिस्थिती आहे पाहूया जवखेडा खालसातून हा थेट रिपोर्ट। जवखेडा खालसा पाथर्डी तालुक्यातील गाव 21 ऑक्टोबरच्या पहाटे जाधव कुटुंबियांच्या घरात संजय आणि जयश्री जाधव दाम्पत्य आणि त्यांचा 19 वर्षांचा मुलगा सुनील यांची हत्या झाली। ही हत्या इतक्या निर्घुणपणे झाली की मारेकऱ्यांनी त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे करून टाकले। या हत्याकांडाची आखणी फार थंड डोक्याने केली गेली असं दिसून येतंय। हत्येपूर्वी 2 दिवस आधी संजय जाधव यांच्या पाळीव कुत्र्याची हत्या झाल्याचंही समोर येतंय। जे आमचे असे कुत्रे जे होते दारात येणारे, आता कोंबडे मेलेले लोक टाकीत होते, खात होते। आम्हाला वाटलं हे खातेत हे रोगाचं, याच्यामुळे मेले असते दोघी। आता त्या बाईचं जे कुत्र होतं तर ते 3-4 दिवस आधीच संपवलं होतं। मग आता या आजूबाजूच्या करणाऱ्याला ही घटना करायची होती म्हणूनच ते कुत्र संपवलं ना त्यांनी। जवखेडे खालसा गावात जाधव कुटुंबियांचं हत्याकांड ज्या ठिकाणी घडलं त्यांच्या घरासमोर आपण आहोत। हत्याकांड घडण्याच्या 2 दिवस आधी संध्याकाळपर्यंत याच परिसरामध्ये त्यांचा पाळलेला कुत्रा हा आपल्याला पाहायला मिळत होता, पण 2 दिवस आधी संध्याकाळी त्याचा मृतदेह याच परिसरात पाहायला मिळाला। तर आजूबाजूला वावरणारे जे 2 कुत्रे होते ते सुद्धा याच कालावधीमध्ये संशयितरित्या मारले गेले असावेत अशी चर्चा गावात ऐकायला मिळते। त्यामुळे अत्यंत थंड डोक्यानं या खुनाची आखणी करण्यात आली होती अशी चर्चा या निमित्तानं पुढे येते। या हत्याकांडाला मराठा विरुद्ध दलित असा रंग येतोय। अज्ञात व्यक्तीविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। मात्र हत्या ज्या प्रकारे थंड डोक्यानं आखणी करून करण्यात आली ते पाहता ही हत्या जवळच्या व्यक्तीनं केली असण्याचा पोलिसांना संशय आहे आणि जो दलित असण्याची शक्यता नाकारता येत नाही। गुन्हा घडण्याच्या आधी 2 दिवस जे मयत कुटुंब होतं त्यांचा पाळीव कुत्रा हा विष देऊन मारल्याचं बोललं जाते। त्याची जी बॉडी आहे ती आढळून आली। 2 दिवस आधी जे कुत्रा मारला याचाच अर्थ हे मारेकरी जे आहेत त्यांनी थंड डोक्याने इथं येऊन ह्या वस्तीची रेकी करून नंतरच त्या कुत्र्याला मारून नंतरही हत्याकांड केलेलं आहे। म्हणजे यापूर्वी गुन्हा घडण्याच्या आधी 2 ते 3 दिवस त्यांनी पाहणी केलेली। 3 जणांची हत्या पाहता मारेकरी 3 ते 4 जण असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे। 14 दिवसांनंतर पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता आलेलं नसल्यामुळे साहजिकच असुरक्षिततेचं वातावरण जाधव कुटुंबियांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आहे। निखिल चौकरसह सुवर्णा दुसानी, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।